Good evening, everybody. Now we start new topic of science and technology part 2, life process in living organism part second. फर्स्ट पार्टमध्ये आपण लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आपण अ, आता आपण पाहिलेलं आहे सेल डिव्हिजन पाहिलं त्यानंतर ग्लायकोलिसिस वगैरे या प्रक्रिया पाहिल्या. आता ह्या सेकंड चॅप्टरमध्ये वी सी धिस टॉपिक इन सेकंड पार्ट chapter number 3, reproduction, asexual sexual reproduction, then reproduction and modern technology, reproductive health and population explosion. These topics we will cover in this chapter. या chapter मध्ये आपण हे चार टॉपिक घेणार आहे. रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, पॉप्युलेशन एक्सप्लोजन. तर हे टॉपिक आपण कव्हर करणार आहे. आता आपण हे चार टॉपिक जे आहेत ते स्टेप बाय स्टेप घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पाहिलं की लाईफ प्रोसेसेस कुठल्या आहेत. तर त्याच्यामध्ये आपण पहिले लाईफ प्रोसेस कुठल्या आहेत. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, तर त्यानंतर रेस्पिरेशन आहे, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन आहे, एक्सरेशन आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम. बरोबर, हे आपण लाईफ प्रोसेसेस पाहिलेले आहेत. तर यामध्ये सर्क्युलेशन हे लास्ट इयरला होतं तुमच्या. त्याच्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन, हाऊ द फूड प्रोडक्ट्स, मायक्रोन्युट्रिएंट्स आर सर्क्युलेटेड टू द एव्हरी सेल्स ऑफ बॉडी, हे सर्क्युलेशन बघितलं थ्रू द हार्ट. आपण रेस्पिरेशन अगोदरच्या चॅप्टरमध्ये बघितलं. रेस्पिरेशन, सेल्युलर लेवल रेस्पिरेशन आपण पाहिलं. त्याच्यामध्ये ग्लायकोलिसिस नंतर TCA, ETC, साई आपण हाऊ द ATP फॉर्मेशन, त्याच्यामधल्या 3 स्टेप पाहिला. ग्लायकोलिसिस, TCA, ETC इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन आणि हाऊ ATP इज फॉर्म. त्यानंतर सेल डिव्हिजन पाहिलं. सेल डिव्हिजनमध्ये मायटोसिस, मिओसिस. आता मायटोसिस मिओसिस पाहिल्यानंतर हे आपण सेल डिव्हिजनचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये शेवटी मिओसिस पाहिलं. मायटोसिस कुणामध्ये होतं, कोण सांगतंय? मायटोसिस कुठल्या सेलमध्ये होतं? सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल. ओके, म्हणजे सोमॅटिक सेल्स, सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल्स मध्ये, आणि मिओसिस ह्या जर्म सेल्स मध्ये. मग हे जे जर्म सेल्स आहेत त्यामधून मिओसिस होतं, आणि या ठिकाणीच आपण पाहिलं की ह्या म्हणजे मिओसिस जे आहे, जर्म सेल्स म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सेल्स असतात त्याच्यामध्ये. रिप्रोडक्शन म्हणजे काय? पहिलं री म्हणजे री म्हणजे परत, प्रोडक्शन म्हणजे उत्पादन, पुनरुत्पादन, पुनरुत्पादन करणे, रिप्रोडक्शन. मग ह्या सेल डिव्हिजन मध्ये आपण जेम सेलचं डिव्हिजन पाहिलं. ह्या जेल सेलच्या डिव्हिजन मध्ये मेल कडून जो सेल डिव्हिजन होऊन पार्ट येतो त्याला आपण मेल गॅमेट म्हणतो. फिमेल कडून जो येतो त्याला फिमेल गॅमेट म्हणतो. आणि ह्यांचं फर्टिलायझेशन होऊन आपल्याला एम्ब्रिओ तयार होतं. हे आपण डिटेलमध्ये पाहिले. ह्या सेल डिव्हिजनचा पुढची स्टेप म्हणजे रिप्रोडक्शन. म्हणजे जेव्हा 2 सेल्स, वेन 2 सेल्स आर फॉर्म, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट, त्याच्यापासून जे होणार ते रिप्रोडक्शन. हे आपण रिप्रोडक्शन डिटेलमध्ये आज बघणार आहे. त्यानंतर कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन, एक्सरेशन, वेस्ट मटेरियल, डायजेस्टिव्ह सिस्टीम, हे वेगवेगळ्या लाईफ प्रोसेस आहे. तर ह्यातील आज आपण जे घेणार आहे ते रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शन काय आहे? तर रिप्रोडक्शन म्हणजे परत, प्रोडक्शन म्हणजे उत्पादन, जे आपल्यापासून दुसरी जन्म उत्पादन करणे, त्याला रिप्रोडक्शन म्हणतात. हे रिप्रोडक्शन जे आहे, हे रिप्रोडक्शनच्या अगोदर आपण प्रत्येक वेळेस पाहतो की आपली बॉडी, ह्युमन बॉडी ऑर एनी प्लांट्स इज मेड अप ऑफ द सेल्स. बरोबर, मेल बेसिक स्ट्रक्चर युनिट काय आहे? सेल. ह्या सेलवरून 2 डिव्हिजन आहेत. जर युनिसेल्युलर, युनि म्हणजे एक सेल असेल तर युनिसेल्युलर, आणि मल्टी म्हणजे जास्त सेल पासून बनला असेल तर मल्टी सेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे त्याच्यामध्ये एकच सेल असते आणि एकच सेलवरती तो
ऑर्गॅनिझम किंवा तो जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तो असतो. आणि मल्टीमध्ये मल्टिपल एक पेक्षा जास्त सेल्स असतात. आता युनिसेल्युलरचे आपण एक्झाम्पल अगोदर पाहिलेले आहेत फर्स्ट चॅप्टर लागले, तर त्याच्यामध्ये अमिबा आहे. त्यानंतर मल्टीसेल्युलर मध्ये ह्युमन बिईंग, प्लांट्स हे सगळे मल्टीसेल्युलर मध्ये येतात. म्हणजे मोर दॅन वन सेल्स पासून जे बनलेले असतात त्यांना मल्टीसेल्युलर असे म्हणतात. आता हे सेल सेल लेवलला आपण हे पाहिलं की युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. आता त्यानंतर आपण काय पाहिलं होतं की एका सेल पासून दुसरी सेल कशी बनते, मायटोसिस आणि मिओसिस. पण इन इन केस ऑफ युनिसेल्युलर सेल डिव्हिजन ऑफ रिप्रोडक्शन इज डिफरंट टाईप. म्हणजे युनिसेल्युलर मध्ये म्हणजे एकच सेल आहे त्याच्यापासून दुसरी कशी बनणार. मल्टीसेल्युलर मध्ये आपण पाहिलं 3 टाईपच्या सेल, सोमॅटिक म्हणजे बॉडी सेलचे असतात, स्टेम सेल्स ज्याच्यापासून बॉडी सोमॅटिक सेल्स फॉर्म होतात. आणि त्यानंतर आपण कुठल्या सेल्स पाहिल्या, जेम सेल्स. ह्या जेम सेल्स अशा 3 प्रकारच्या सेल्स ह्युमन मध्ये मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असतात. बरोबर. हे 3 सेल, या 3 सेल मधलं आपण जेम सेल पर्यंत आलोय. आता मायटोसिस डिटेलमध्ये पाहिले, मिओसिस पण पाहिलेले. तर त्या जेम सेल पासून गॅमेट तयार झाल्यानंतर पुढे काय होणार असा तो विषय आहे. मग आता हे रिप्रोडक्शन जे आपण टॉपिक पाहतोय की परत जीव कसा जन्माला येतो, तर ह्याच्यामध्ये युनिसेल्युलर मध्ये कसं होतं आणि मल्टीसेल्युलर मध्ये कसं होतं. तर आता ह्यामध्ये रिप्रोडक्शन म्हणजे काय. आता रिप्रोडक्शन म्हणजे आपण त्या एका शब्दाची आपण डिसेक्शन केलं. म्हणजे परत, प्रोडक्शन म्हणजे पुनरुत्पादन. आता ह्याची डेफिनेशन लिहायची कशी, तर सिंपल डेफिनेशन, फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम फ्रॉम प्री एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड रिप्रोडक्शन. फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम फ्रॉम प्री एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड रिप्रोडक्शन. आता या डेफिनेशनचा अर्थ तुम्ही बघा. फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम म्हणजे तुम्ही न्यू ऑर्गॅनिझम फॉर्मेशन होतं. कुणापासून होतं, फ्रॉम प्री एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे जो प्री एक्झिस्टिंग, जो आता एक्झिस्टन्स मध्ये आहे त्याच्यापासून न्यू ऑर्गॅनिझम तयार होणं याला रिप्रोडक्शन असं म्हणतात. ही डेफिनेशन कळली का, सिंपल आहे, पाठ करायची पण गरज नाही. फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम फ्रॉम प्री एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड रिप्रोडक्शन. तुम्ही ही सुद्धा डेफिनेशन तुमच्या एक्झाम मध्ये लिहू शकता. तुम्हाला ही डेफिनेशन कळली का, फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम फ्रॉम प्री एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम. कळाले. येस सर. आता कोण सांगेल व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रिप्रोडक्शन. Formation of new organism by earlier existing organism is called as reproduction. व्हेरी करेक्ट. म्हणजे आपण समजा तुम्ही जन्माला आले तर कुणापासून आले, अगोदरच्या पॅरेंट पासून. म्हणजे फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम फ्रॉम प्री एक्झिस्टिंग म्हणजे आपल्या पॅरेंट पासून आपण जन्माला आलो, म्हणजे बर्थ झाला, ह्याला रिप्रोडक्शन असं म्हणतात. आता अजून कोण सांगतो की डेफिनेशन ऑफ रिप्रोडक्शन. लोंडे वाचून सांगणार का. इथे आहे. Formation of new organisms from pre-existing organism is called reproduction. करेक्ट. आता हे तुम्हाला पाठ करायची गरज आहे का. No sir. No sir. तर शिंदे श्रेया शिंदे का. हा सर. हा शिंदे बोला डेफिनेशन रिप्रोडक्शन. Formation of a new organism by earlier existing organism is called reproduction. थोडस मध्ये हा शब्द टाका, फ्रॉम प्री एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम. फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम फ्रॉम प्री एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड रिप्रोडक्शन. आता हे रिप्रोडक्शन, ह्या रिप्रोडक्शनचे 2 टाईप आहेत, सेक्स्युअल आणि असेक्स्युअल. ह्या रिप्रोडक्शनचे टू टाइप्स आहेत. वन इज सेक्स्युअल आणि दुसरं इज असेक्स्युअल. आता सेक्स्युअल म्हणजे काय, असेक्स्युअल म्हणजे काय. सेक्स्युअल मध्ये 2 गॅमेट तयार होतात. जसं आपण मिओसिस मध्ये पाहिलं की मेल गॅमेट. गॅमेट म्हणजे काय कळलंय का तुम्हाला,
मेल पासून जो सेल तयार होतो त्याला मेल गॅमेट, आणि फिमेल पासून जो रिप्रोडक्टिव्ह सेल तयार होतो, म्हणजे इन केस ऑफ ह्युमन बिईंग मेल पासून स्पर्म आणि फिमेल पासून ओहम. जो फिमेल पासून गॅमेट तयार होतो त्याला काय म्हणतात? ओहम. तर मेल पासून स्पर्म आणि ओहम हे तयार झालेले जो गॅमेट्स आहेत, या गॅमेटचं फर्टिलायझेशन म्हणजे एकत्रीकरण होऊन जो प्रोडक्शन होतं त्याला सेक्स्युअल असे म्हणतात. इन केस ऑफ सेक्स्युअल रिप्रोडक्शन तुम्हाला कशाची आवश्यकता असते? की एक तर मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटची आवश्यकता असते. आता तुम्हाला जर डेफिनेशन विचारली व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सेक्स्युअल रिप्रोडक्शन, तर तुम्ही सिंपल सांगायचं फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम, हिज डेफिनेशन फ्रॉम प्री एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम विथ द हेल्प ऑफ गॅमेट्स. ओके, विथ द हेल्प ऑफ गॅमेट्स म्हणजे गॅमेट्सनी विथ गॅमेट्स असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन? फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम फ्रॉम प्री एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम विथ द हेल्प ऑफ गॅमेट्स इज कॉल्ड सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? ज्याच्यामध्ये गॅमेट्स असतात. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये गॅमेट असलेच पाहिजे तरच ते सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, नाहीतर होत नाही. आता व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन? ह्या असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये नो गॅमेट्स नसतात. तर त्याच्यामध्ये त्याची डेफिनेशन अशी येणार असेक्शुअल रिप्रोडक्शन फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम फ्रॉम प्री एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम विदाउट गॅमेट्स इज कॉल्ड असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता ह्या दोन डेफिनेशन तुम्हाला क्लिअर झालेत असं मला वाटतं. पण आता आपण बघू की हे सेक्स्युअल एक मिनिट, डेफिनेशन क्लिअर आहे का सेक्स्युअल आणि असेक्शुअल? Yes, sir. हो सर. फक्त एवढं लक्षात ठेवा सेक्शुअल मध्ये काय पाहिजे? सेक्शुअल मध्ये गॅमेट्स पाहिजेत, असेक्शुअल मध्ये गॅमेट नकोत. अजून तुम्हाला डिटेलमध्ये गेलं की गॅमेट काय आहे हे अजून डिटेल कळेल. तुम्ही आता त्या गॅमेट फक्त लक्षात ठेवा की जे मेल कडून एक गॅमेट येतो, फिमेल कडून गॅमेट येतो, हे सेक्शुअल मध्ये. असेक्शुअल मध्ये गॅमेट नसतो. आता तुमच्यातल्या एकाने आता ज्यांनी सांगितले ते सोडून कुणी डेफिनेशन ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन सांगेल? Formation of new organism from pre-existing organism without gamete is called asexual reproduction. आणि सेक्शुअल? Formation of new gametes from pre-existing organisms without विथ हेल्प विथ द गॅमेट्स. with the gametes is called asexual reproduction. सेक्शुअल विथ गॅमेट असेल तर सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, कळलंय का? क्लिअर आहे वाघमारे? Yes, sir. म्हणजे फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम फ्रॉम प्री एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम विथ गॅमेट्स विथ द हेल्प ऑफ गॅमेट्स इज कॉल्ड सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल मध्ये ए म्हणजे नाही, ज्याच्यामध्ये गॅमेट नाहीत त्याच्यामध्ये विदाउट गॅमेट एवढाच शब्द टाकायचा. ओके, हे क्लिअर आहे का तुम्हाला? Yes. ओके, Yes, sir. बरं. आता हो सर. आता आपल्याला काय अभ्यास करायचा की असेक्शुअल रिप्रोडक्शन कुणाच्यात होतं आणि सेक्शुअल कुणाच्यात होतं? तर असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये होतं. म्हणजे युनिसेल्युलर जे युनिसेल्युलर म्हणजे मेडअप ऑफ वन सेल्स. युनिसेल्युलर म्हणजे काय? युनि म्हणजे वन सेल पासून जे ऑर्गॅनिझम बनलेले असतात त्याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होते. अजून कशात होतं? मल्टीसेल्युलर मध्ये पण होतं. मल्टीसेल्युलर मध्ये कुठं? प्लॅन्ट्स. काही प्लॅन्ट सेक्शुअल रिप्रोडक्शन करतात, ते तुम्हाला मी पुढे सांगतो. पण ऑलमोस्ट प्लॅन्ट्स यांच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन असतं, म्हणजे त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेटची आवश्यकता नसते. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन कशामध्ये होतं? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि प्लॅन्ट्स. म्हणजे तुम्हाला जर असेक्शुअल रिप्रोडक्शन विचारलं तर त्यात पहिला तुम्हाला रिप्रोडक्शनची डेफिनेशन द्यावी लागेल.
First, you write the reproduction. Then asexual. There are two types of reproduction: asexual, sexual. Then asexual ची definition आणि तुम्हाला एक example दिलं. What are the example of asexual reproduction? All unicellular organism आणि second is plants. Okay, कळलंय का तुम्हाला? Yes, sir. Yes, sir. म्हणजे आता कोण मला सांगेल asexual reproduction 2 marks. First, the definition of reproduction. First point, what is a reproduction? So, Ugule, Formation of new organism from pre-existing organism is called reproduction. okay. There are two types of reproduction. One is asexual, second is sexual reproduction. In case of asexual reproduction, there is a formation of new organism from pre-existing organism without gamete is called asexual reproduction. All examples as खालीच examples of asexual reproduction is plants and unicellular organism. कळलं? Unicellular organism. Yes, sir. काय पाठ करायची गरज आहे का? Yes, sir. No, sir. No. आलं लक्षात? आता सिमिलरली सेक्शुअल रिप्रोडक्शन. व्हॉट इज अ सेक्शुअल रिप्रोडक्शन? तर सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये ऑल ॲनिमल्स अँड ह्युमन ॲनिमल्स आर टाइप ॲनिमल रिप्रोडक्शन इज टाइप ऑफ द सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि ह्युमन हेच ॲनिमलचा पार्ट आहे. ॲनिमल मध्येच ह्युमन येतो. तर सेक्शुअल रिप्रोडक्शनचे एक्झाम्पल आहेत ऑल ॲनिमल्स. ओके, सगळे ॲनिमल्स हे सेक्शुअल रिप्रोडक्शन करतात. तर त्याचं तुम्हाला आता सेक्शुअल रिप्रोडक्शनचे डेफिनेशन किंवा राईट नोट ऑन सेक्शुअल रिप्रोडक्शन आलं तर तुम्हाला लिहिता येईल का 2 मार्काला? आता तर त्या हे वाघमारे सांगा सेक्शुअल रिप्रोडक्शन 2 मार्क्स. Formation of new gametes. Formation of new organisms from pre-existing organisms with the help of gametes is called sexual reproduction. आणि हे जे सेक्शुअल दट पुढं तुम्ही लिहिणार काय? देअर एक्झाम्पल ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन्स आर ऑल ॲनिमल्स इन्क्लुडिंग द ह्युमन बिईंग. ओके, म्हणजे तुम्हाला जर थोडं मोठं लिहायला पाहिजे ना, त्याच्यासाठी अगोदर एक तुम्ही रिप्रोडक्शनचं पण लिहायला पाहिजे. व्हॉट इज अ रिप्रोडक्शन? रिप्रोडक्शनचे 2 टाईप. तुम्हाला कसं मोठं उत्तर लिहायचं ते सांगतो. तुम्हाला फर्स्ट रिप्रोडक्शनची डेफिनेशन लिहायची. देर आर 2 टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन आणि त्या टाईप मधलं तुम्ही सेक्शुअल एक्सप्लेन करणार. मग सेक्शुअलचे एक्झाम्पल. लक्षात येते का? Yes, sir. हो सर. आता पुढे जायचं. Yes, sir. आता हे डेफिनेशन आहेत असेक्शुअलच्या आणि त्यानंतर हे आहे सेक्शुअलची. हे आपण आता डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. ओके, आता आपण फक्त हे इथलं ह्यामधील फक्त असेक्शुअलचा आता अभ्यास करू की व्हॉट आर द टाइप्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन नेमकं कसं होतं? व्हॉट हॅपन इन असेक्शुअल रिप्रोडक्शन हा टॉपिक आता आपण डिटेलमध्ये घेऊ. आता फर्स्ट तुम्हाला असेक्शुअल फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम फ्रॉम प्री एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम विदाउट यूज ऑफ गॅमेट्स. काय? विदाउट यूज ऑफ गॅमेट्स इज कॉल्ड असेक्शुअल रिप्रोडक्शन. ही असेक्शुअल रिप्रोडक्शनची डेफिनेशन कळली का? Yes, sir. हो सर. आता आपण काय करतोय ते रिप्रोडक्शनचे 2 टाईप आहेत. त्यातलं असेक्शुअल रिप्रोडक्शन डिटेलमध्ये बघणार आहे. आता हे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. परत असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये तुम्हाला परत 2 गोष्टी होणार. एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, मल्टीसेल्युलर. व्हॉट इज मीन बाय युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम? हॅव्हिंग ओनली 1 सेल्स. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे Having more than one. More than one type of cell. येस. आता ह्या असेक्शुअल मध्ये युनिसेल्युलर हे तुम्हाला रिप्रेझेंटेशन दिसतंय ना? Oh, sir. Yes, sir. हा, तर असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. आता युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर फर्स्ट आपण युनिसेल्युलर पाहिलं काय? युनिसेल्युलर म्हणजे
मेडअप ऑफ वन सेल्स. मल्टीसेल्युलर म्हणजे मेडअप ऑफ मोर दॅन वन सेल्स. ओके. युनिसेल्युलरचं युनिसेल्युलरचं रिप्रोडक्शन करायचे 3 टाईप आहेत. वन बायनरी, मल्टिपल अँड बडिंग. बायनरी, मल्टिपल आणि बडिंग. आता तुम्हाला असं हे मोठं हे प्रेझेंटेशन बघितलं खूप टेन्शन येईल, अरे हे काय प्रकार आहे. तर ह्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. हे हे जे आहेत टाईप, हे जे सब टाईप, ह्याचं अजिबात टेन्शन घेऊ नका. प्रत्येकाचा अर्थ समजून घ्या. आतापर्यंत तुम्हाला कुठं प्रॉब्लेम आलाय का? प्रत्येकाचं तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर केलेत. तसं आता हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर करतो. फर्स्ट असेक्स्युअल मध्ये आलो आपण. असेक्स्युअल युनिसेल्युलरचे 3 टाईप आहेत, बायनरी, मल्टिपल आणि बडिंग. आता युनिसेल्युलर मध्येच बघू. बायनरी, बाय म्हणजे काय? बाय म्हणजे 2. बायनरी फ्युजन. आता हे बायनरी फ्युजन म्हणजे काय? बायनरी, बाय म्हणजे 2, फ्युजन म्हणजे डिव्हिजन. 2 डिव्हिजन होणे म्हणजे बायनरी फ्युजन. बायनरी फ्युजन म्हणजे बाय म्हणजे 2 आणि फ्युजन म्हणजे डिव्हिजन. त्याच्यात 2 डिव्हिजन होणे याला बायनरी फ्युजन. सेल म्हणजे सेल सारखंच ना? हो, सेलच आहे ना, एकच सेल. म्हणजे तुम्हाला मायटोसिस म्हणायचं का? हा. येस, मायटोसिस सारखंच सेम 1 पासून. पण आपण काय पाहिलं, मायटोसिस मध्ये जर्म सेल्स येत नाहीत, पण ह्याच्यामध्ये एकच सेल असते. त्याच्यामध्ये सोमॅटिक सेल नसतात, त्याच्यामध्ये जर्म सेल्स नसतात, स्टेम सेल्स नसतात, एकच सेल असते. 1 मॅन आर्मी, एकच सगळं, एकाच सेलमध्ये सगळं चालतं. मग ह्याचं परत कसं होणार? त्याच्यामध्ये जर तुमच्या ह्याच्यात जर्म सेल नाहीये तर त्याचं डिव्हिजन कसं होतं? लक्षात येते का? एकच सेल आहे ना. आपल्यामध्ये लाखो करोडो सेल्स आहेत ह्युमन मध्ये. या सेल्समध्ये परत 3 प्रकार आहेत. सोमॅटिक सेल्स आहेत, जर्म सेल्स आहेत, त्यानंतर स्टेम सेल्स आहेत. तसं इथं एकच सेल्स असते. आता युनिसेल्युलर मध्ये ज्या डिव्हिजन मध्ये, ज्यामध्ये रिप्रोडक्शन मध्ये 2 सेल्स तयार होतात त्याला बायनरी फ्युजन म्हणतात. काही मध्ये मल्टिपल सेल तयार होतात त्याला मल्टिपल फ्युजन असं म्हणतात. आणि थर्ड वन इज बडिंग. बडिंग काय आहे तुम्हाला सांगतो, फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं. एक मिनिट दिसतंय का? हो सर. बायनरी फ्युजन, मल्टिपल फ्युजन आणि बडिंग. मल्टिपल मध्ये मोर दॅन 2 सेल्स तयार होतात त्याला मल्टिपल फ्युजन असे म्हणतात. आणि बडिंग मध्ये वेगळ्या प्रकारचं, तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो. आता सिंपल म्हणजे काय, लॉंगिट्युडनल म्हणजे काय, ट्रान्सव्हर्स म्हणजे काय. आता पहिला आपण बायनरी फ्युजन म्हणतात, त्याच्यामध्ये 2 सेल तयार होतात त्याला बायनरी म्हणतात. तर सिंपल सेल मध्ये कुठल्याही आकाराची सेल कशीही तयार होणार, कशीही 2 तयार होणार, त्याला काय म्हणायचं? सिंपल. कशीही तयार होणार त्याला सिंपल. म्हणजे तुमच्या इथं कुठलीही कंडिशन नाही एका सेल. म्हणजे अमिबाचा आकार कसा असतो? त्याला कुठला शेप नसतो, तुम्ही कसं शेपलेस असतो. त्या शेपलेस मध्ये तो कसंही त्याचे 2 डिव्हिजन झाल्या ते त्याला काय म्हणायचं? सिंपल बायनरी फ्युजन. लॉंगिट्युडनल आणि ट्रान्सव्हर्स. लॉंगिट्युडनल म्हणजे तुम्हाला झाले का केमिस्ट्री? लॉंगिट्युडनल, ट्रान्सव्हर्स. लॉंजिट्युडनल म्हणजे सरळ. हा, सरळ उभी. लॉंगिट्युडनल आणि ट्रान्सव्हर्स. आता लॉंगिट्युडनल जे आहे, लॉंगिट्युडनल आणि ट्रान्सव्हर्स म्हणजे ज्या सेल डिव्हिजन होतात लॉंगिट्युडनल म्हणजे उभ्या अशा डिवाइड होतात त्याला लॉंगिट्युडनल बायनरी फ्युजन म्हणायचं. आणि ज्याच्यामध्ये ट्रान्सव्हर्स म्हणजे आडवे डिव्हिजन होते त्याला ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन म्हणायचं. आणि हे एवढं सिंपल आहे. बायनरी फ्युजन मध्ये 3, सिंपल, लॉंगिट्युडनल आणि ट्रान्सव्हर्स. आता तुमच्या बुकमध्ये कसं एक्सप्लेन केलंय, कसे पिक्चर दिलेत त्यानुसार मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. एक मिनिट. हे 3 प्रकार कळले का बायनरी फ्युजनचे? हो सर. आपण हे मल्टीसेल्युलरचं बघतोय का युनिसेल्युलर बघतोय?
Unicellular. हा करेक्ट. Unicellular. हा नाही तर तुम्ही विसरून जायचं आपण काय बघतोय ते. ओके. आता आपण युनिसेल्युलर बायनरी फ्युजन मध्ये सिंपल बायनरी फ्युजन बघणार. ओके. आता डिटेल मध्ये हे आपण आता बघितलं बायनरी चे दोन मल्टिपल मध्ये मेनी तयार होतात. आता हे तुमच्या बुक मधलं अमिबा आहे. हे कशाचं पिक्चर आहे? हे अमिबा. हा हे अमिबाचे सेल, हे न्यूक्लियस. ओके. हा अमिबा कशाही प्रकारचा शेप असतो. हळूहळू या अमिबामध्ये चेंज व्हायला सुरुवात होतो. आतमध्ये न्यूक्लियस डिवाइड व्हायला चालू झाले. बघितलं काही न्यूक्लियस डिवाइड होतोय? Yes, sir. हा सायटोप्लाझम पण डिव्हिजन सुरू झालं. ह्या स्टेज मध्ये दोन न्यूक्लियस तयार झाले. दिसतंय का? Yes, sir. आता सायटोप्लाझम डिवाइड व्हायला सुरुवात झाली आणि हे दोन डॉटर अमिबा तयार झाले. लक्षात घ्या काय तयार झाले? दोन अमिबा तयार झाले. हे सिंपल फ्युजन. ह्याच्यामध्ये कुठं तुम्हाला सांगितलंय का असंच कट करा, उभंच कट करा, आडवं, ट्रान्सव्हर्स, लॉन्जिट्युडनल असं कुठलं? नो. No, sir. त्या अमिबातल्या सेलमध्ये न्यूक्लियस डिवाइड व्हायला सुरुवात झाली. न्यूक्लियस डिवाइड झाल्यानंतर सायटोप्लाझम डिवाइड सुरुवात झाली आणि त्याचं बायनरी फ्युजन होऊन सिंपल बायनरी फ्युजन होऊन दोन अमिबाचे सेल्स तयार झाले. पण आता ह्याच्यामध्ये कसं होतं की मूळ अमिबा राहिलाय का? No. नो. हे तुम्ही लक्षात घ्या की ह्यामध्ये मूळ जो सेल आहे ती राहत नाही असेक्सुअल मध्ये. इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ऑर ह्युमन बिईंग, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये समजा ह्युमन पासून दुसऱ्या ह्युमन तयार झाला तर तो मूळचा ह्युमन जिवंत राहतो किंवा त्याचे सेल्स राहतात. पण ह्याच्यामध्ये तसं होत नाही. युनिसेल्युलर मध्ये ही सेल जाऊन नवीनच दोन सेल्स तयार होतात. हे लक्षात आलं का बायनरी फ्युजन? Yes, sir. Yes, sir. ओके. आता ट्रान्सव्हर्स. पहिले ट्रान्सव्हर्स बघू. ट्रान्सव्हर्स म्हणजे आडवं, लॉन्जिट्युडनल म्हणजे उभं. लक्षात येत आहे का? माहिती आहे तुम्हाला ट्रान्सव्हर्स, लॉन्जिट्युडनल? Yes, sir. लिहून घ्या ज्यांना माहिती असेल. आवाज खूप ब्रेक होतो तुमचा. आता येतोय का आवाज? आता येतोय? ट्रान्सव्हर्स. खूपच ब्रेक होतोय, काहीच करत नाहीये. एक मिनिट. आता येतोय का? सर आम्हाला क्लिअर येतोय. सर क्लिअर येतोय आवाज. एक मिनिट. आता येतोय का आवाज? जे हो सर. कुणाला आवाज? आता ओके. येतोय सर आता. ज्यांना येत नव्हतं त्यांनी सांगा येतोय का नाही. कोण जयलाच नव्हता ना? का आदित्य? हो सर. येतोय का आवाज? हो सर, मलाच नव्हता येत, आता येतोय. ओके. हो सर. आता आपण कुठं आलतो? ट्रान्सव्हर्स. ट्रान्सव्हर्स म्हणजे आडवे, ट्रान्सव्हर्स प्लेन. ट्रान्सव्हर्स म्हणजे आडवे, लॉंगिट्युडनल म्हणजे उभे. हे थोडे लॅटिन शब्द आहे, समजून घ्या. सगळे तुम्हाला बाय म्हणजे काय, युनी म्हणजे काय, हे जसे जसे मी पहिल्या दिवसापासून सांगितलं तुम्हाला लिहून काढा. ट्रान्सव्हर्स म्हणजे आडवं, लॉंजिट्युडनल म्हणजे उभं. आता हे डिव्हिजन आपण डिटेलमध्ये बघू. आता धिस इज अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पॅरामेशियम. हे काय आहे? पॅरामेशियम. तुम्ही असा एक काढू शकता. हे पॅरामेशियमच्या आतमध्ये तुम्ही हे आतले त्याचे जे म्हणजे काय म्हणतात न्यूक्लियस वगैरे दाखवू शकता. आता ह्या पॅरामेशियम हे पॅरेंट म्हणजे ओरिजिन म्हणजे जे मूळ पेशी आहे. हे पॅरामेशियम मध्ये चेंजेस व्हायला सुरू झाले. हे न्यूक्लियस म्हणजे डिव्हिजन सुरू झालं. हे इथे न्यूक्लियस डिव्हिजन झालं. हे होताना ट्रान्सव्हर्स झालं. लक्षात येते का? हे ट्रान्सव्हर्स म्हणजे आडवं डिव्हिजन झालं आणि हे आडवं डिव्हिजन होऊन इथं एक पॅरामेशियम हा दुसरा पॅरामेशियम तयार झाला आणि हे टोटली दोन वेगवेगळे पॅरामेशियम तयार झाले. हे कसं डिव्हिजन झालं? ट्रान्सव्हर्स. ट्रान्सव्हर्स म्हणजे आडवे ते सेल डिवाइड झाले. लक्षात आलं का तुमच्या? येस सर. येस सर. मग ह्याला कसलं फ्युजन म्हणायचं? फ्युजन म्हणजे डिव्हिजन. तुम्ही लिहून ठेवा. फ्युजन, FISSION. फ्युजन.
ट्रान्सव्हर्स फ्युजन. ओके, Yes, sir. Yes. हे क्लिअर आहे का? ट्रान्सव्हर्स फ्युजन सिंपल कळलंय, Clear आहे. सेकंड ट्रान्सव्हर्स कळलंय, हो, sir. थर्ड आता Yes, लॉन्जिट्यूड. sir. फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं की सिंपल अमिबा सिंपल पृथ्वीवर आला तेव्हा सिंपल डिव्हिजनने तो वाढत गेला. ओके, रिप्रोडक्शन होत गेलं. त्यानंतर ट्रान्सव्हर्स सेकंड कुठला आला? पॅरामेशियम. त्याचं डिव्हिजन रिप्रोडक्शन ट्रान्सव्हर्स प्लेन मध्ये आडव्या ह्याच्यात झालं म्हणून त्याला ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन म्हणायचं. आता हे आहे हे युग्लिना. हे जे युग्लिना आहे हे आहे आल्गी मधलं आहे. तर ह्या आल्गी मध्ये म्हणजे शेवाळाच्या ह्याच्यातला टाईप आहे. तर हे त्याची सेल आहे. ओके, हे काय आहे? Cell. सेल म्हणजे ही एक युनिसेल्युलर आहे. या युनिसेल्युलरचा हा ह्याच्यामध्ये जे काय बाहेर ह्याच्यामध्ये चेंजेस सुरू झाले न्यूक्लियसमध्ये, न्यूक्लियोपोड्स असतात ह्याच्यामध्ये सुरू झालं. ह्या सेल्समध्ये न्यूक्लियस डिवाइड व्हायला सुरुवात झाली. न्यूक्लियस डिवाइड होतोय, दिसतंय का तुम्हाला? Yes, sir. न्यूक्लियस डिवाइड झाला. न्यूक्लियस डिवाइड झाल्यानंतर टोटली वेगवेगळे व्हायला सुरुवात झाली. हे कसे? लॉन्जिट्युडनल म्हणजे उभे, हे उभे डिवाइड झाले. हे कशी उभे? पॅरामेशियम कसं झाला? आडवा, ट्रान्सव्हर्स. ओके, हे ट्रान्सव्हर्स, हे लॉन्जिट्युडनल. लॉन्जिट्युडनल बायनरी फ्युजन होऊन हे दोन इग्लिना तयार झाले. हे तुम्हाला कळलं का? लॉन्जिट्युडनल बायनरी फ्युजन म्हणजे काय? Yes, sir. Yes, sir. आता तुमच्यातील हे जे आपण Yes, sir. आता एक कोणीतरी मला हे बायनरी फ्युजन असेक्शुअल रिप्रोडक्शन मधले जे बायनरी फ्युजन आहे हे डिटेल मध्ये जरी आडला तरी चालेल, कोण सांगेल विथ एक्झाम्पल? सर फक्त मला सिंपल नाही कळलेलं. सिंपल नाही कळलं. ओके, आपण येतो होतो असेक्शुअल रिप्रोडक्शन पाहतोय. हा असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये दोन प्रकारचे रिप्रोडक्शन आहेत. एक आहे युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे ज्यांच्यामध्ये एकच सेल आहे, त्या एक सेल मध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये रिप्रोडक्शन कसं होतं तर त्याचे तीन परत टाईप आहेत: बायनरी फ्युजन, मल्टिपल आणि बडिंग. आता फ्युजन म्हणजे काय की डिवाइड म्हणजे बायनरी, बाय म्हणजे दोन, ज्याच्यामध्ये दोन डिव्हिजन होतात एका सेल पासून त्याला बायनरी फ्युजन म्हणतात. आणि मल्टिपल मध्ये मोर दॅन 2 होतात. आणि बडिंग हा तुम्हाला मी सांगतो, पुढच्या एक्सप्लेन करतो. आता ह्या बायनरी फ्युजन मध्ये परत तीन टाईप आहे. सिंपल म्हणजे काय? कुठेही आडवं, लॉन्जिट्युडनल कसंही डिव्हिजन होणार, कसंही ज्याला वाटेल तसं डिव्हिजन. अमिबा कसाही डिवाइड होतो म्हणजे हे तो असा जरी डिवाइड झाला तरी तो सिंपल, असा डिवाइड झाला, असा तिरका झाला, असा झाला. एनी वे एका सेल पासून दुसरी सेल तयार झाली त्याला म्हणायचं बायनरी फ्युजन, सिंपल बायनरी फ्युजन. म्हणजे अमिबा मध्ये कुठलीही कंडिशन नाही की तो ट्रान्सव्हर्सच डिवाइड झाला पाहिजे, लॉन्जिट्युडनलच झाला पाहिजे, असं काही नाही. तो कधी ट्रान्सव्हर्स होऊ शकतो, कधी लॉन्जिट्युडनल होऊ शकतो, कधी ह्या प्लेन मधून होऊ शकतो, ह्या प्लेन मधून होऊ शकतो. याला सिंपल बायनरी फ्युजन म्हणतात. आदित्य, कळलंय का? हो सर. अजून कोणाला कळलं नाही? कळालंय सर. ओके, मग तुम्हाला सिंपल बायनरी फ्युजन कळलं. आता कोणतरी एक्सप्लेन करणार होतं तीन Yes, टाईप. sir. तीन टाईप कोणीतरी एक्सप्लेन करणार होतं. कोण करतंय? हे चार्ट बघून सुद्धा करू शकता. सर मी करू? हा, कोण? नाव? संस्कृती. हा, करा. In binary fission, the cell divides into two similar daughter cells. There are three types of binary fission: हम्म, simple, transverse, and longitudinal. हम्म. Types of simple binary fissions are bacteria and amoeba. एक मिनिट. तुम्ही कशात सांगितलं? Simple. सिंपल. अमिबा हा एक्झाम्पल आहे त्याचं. ओके. Okay. आता बॅक्टेरियामध्ये
येत नाही सेम म्हणजे तुम्हाला नंतर ते डिव्हिजन आहे बॅक्टेरियाचं. पण सिम्पल बायनरी बॅक्टेरियामध्ये कधी कधी मल्टिपल होऊ शकतं. बॅक्टेरियामध्ये सेल डिव्हिजनचे वेगवेगळे प्रकार आहेत, तर ते बायनरी फ्युजन मध्ये होत नाही. फक्त अमिबाचं तुम्हाला बायनरी फ्युजन करता येतं. तर अमिबाचं सांगा बरं बायनरी फ्युजन मधून एक्झाम्पल द्या. आता पुढचं कुठलं सांगताय? Transverse. ओके, सांगा ट्रान्सवर्स. Example of transverse binary fission are paramecia. हा, Example of longitudinal are euglena. ओके. इन दिस असं तुम्ही सांगा, इन दिस पॅरेंट पॅरामेशियम इज डिवायडेड इज रिप्रोड्यूस टू डॉटर सेल्स बाय डिव्हिजन इन ट्रान्सवर्स प्लेन. म्हणजे ट्रान्सवर्स प्लेन मध्ये म्हणजे आडवं ते डिवाइड होतात. आणि इन केस ऑफ लॉन्जिट्युडनल, इन केस ऑफ लॉन्जिट्युडनल ट्रान्सवर्स मध्ये आडवं, आणि इन केस ऑफ लॉन्जिट्युडनल युग्लिना दे डिवाइड इन टू लॉन्जिट्युडनल प्लेन अँड टू डॉटर सेल्स आर फॉर्म. लॉन्जिट्युडनल एक्सप्लेन करता? एनीबडी? कोण? पवार. Yes, sir. Sir, can I? हा, येस पवार. हा, कोण बोलते? बोला. Sir, in longitudinal binary fission, we can take an example of euglena. It divides longitudinally. Its two daughter cells are formed from one cell. येस, करेक्ट. कळलं? कळलं का? Yes, sir. ओके. तर आपण आता कव्हर काय केलंय हे बघा. ह्याच्यात आता आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन मधील युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मधील बायनरी फ्युजन कंप्लीट केलं. आता त्यानंतर आहे मल्टिपल. ओके. आता मल्टिपल मध्ये काय होतं तुम्हाला सांगतो. आता मल्टिपल फ्युजन म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शनचाच टाईप आहे. याच्यामध्ये आता हे एक्झाम्पल ऑफ अमिबा, ही पॅरेंट अमिबा. ह्या पॅरेंट अमिबा मध्ये ही अमिबा बरोबर, ह्या अमिबा मध्ये हे सेल मेम्ब्रेन, हे न्यूक्लियस दिसते का तुम्हाला? तर ह्या न्यूक्लियसच्या भोवती एक सिस्ट तयार व्हायला लागते. सर, तुमचा आवाज खूप ब्रेक होतोय, काहीच कळत नाहीये. आता येतोय का आवाज? आवाज ब्रेक होतोय सर. येस सर. एक मिनिट. आहे सर आवाज. काहीतरी प्रॉब्लेम असेल बघा, तुमच्या एंडला असेल किंवा माझ्याकडून बाकीच्यांना येतोय आवाज ना? सर, आवाज तुमचा क्लिअर येतोय, त्यांच्या रेंजला प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. पाऊस वगैरे चालू असेल तिकडं? चालू आहे का? नाही ना? आता येतोय का क्लिअर? ज्यांना येत नव्हतं त्यांनी, ज्यांना आवाज येत नव्हता त्यांनी आता आला. ओके. तर ओके. आता हे अमिबाचं मल्टिपल फ्युजन कसं होतं? आपण अगोदर अमिबाचं सिंपल बायनरी फ्युजन, बायनरी म्हणजे दोन अमिबा तयार झाले. आता मल्टिपल मध्ये कसं होतं? दिस इज अ अमिबाचं हे न्यूक्लियस, हे सेल मेम्ब्रेन. ओके. या सेल मेम्ब्रेन मध्ये त्याच्या भोवती एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग तयार व्हायला सुरुवात होतं आणि त्याला सिस्ट असं म्हणतात. ह्या न्यूक्लियसच्या भोवती एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग तयार होतं आणि त्याला सिस्ट असे म्हणतात. आणि या सिस्टच्या आतमध्ये न्यूक्लियस, मल्टिपल न्यूक्लियस डिवाइड होतात. डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम, डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम, हे कव्हरिंग आज बघा, हे न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम ह्याच्यात डिव्हिजन व्हायला सुरुवात होते आणि मल्टिपल न्यूक्लियस सायटोप्लाझम डिवाइड होतात आणि थोड्या कालावधीनंतर हे सिस्ट हे रप्चर होतं आणि मल्टिपल अमिबा बाहेर पडतात. कळलंय का? येस सर. नाही कळलं सर. एक मिनिट. रिपीट करा, नाही कळलं. एक मिनिट. आता अमिबाचं तुम्ही बायनरी फ्युजन, एका अमिबापासून दुसरा अमिबा होतो बघितलं बरोबर? ते कळलं का? पहिल्या स्टेप मध्ये अमिबाचा शेप काढायचा, त्यानंतर त्याचं न्यूक्लियस डिव्हिजन 2 मध्ये होतं बरोबर? हे न्यूक्लियस डिव्हिजन 2 मध्ये होऊन नंतर सायटोप्लाझम डिवाइड होतो आणि 2 अमिबा, हे सिंपल बायनरी फ्युजन झालं. पण काही कंडिशन मध्ये हा हे अमिबाचं स्ट्रक्चर आहे युनिसेल्युलर, एकच सेल आहे, हे सेल मेम्ब्रेन न्यूक्लियस.
या न्यूक्लियसच्या आणि सायटोप्लाझमच्या ह्याच्यामध्ये एक प्रोटेक्टिव्ह कवरिंग तयार सुरू होतं व्हायला, त्याला सिस्ट असे म्हणतात. तर हे प्रोटेक्टिव्ह कवरिंग जे आहे त्याला सिस्ट म्हणतात. आणि हे सिस्ट या न्यूक्लियस आणि सायटोप्लाझमच्या भोवती तयार झाल्यानंतर हा जो न्यूक्लियस आहे, हा दिसतोय का, हा मल्टिपल डिवाइड होतो आणि हा सायटोप्लाझम पण मल्टिपल ह्याच्यात डिवाइड होतात. आणि मल्टिपल म्हणजे मल्टी म्हणजे अनेक मल्टिपल अमिबा सेल्स तयार होतात. आणि ही जी सिस्ट आहे ही सिस्ट रप्चर होते आणि त्यातून एन नंबर ऑफ म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये अमिबा बाहेर पडतात. याला मल्टिपल फ्युजन असे म्हणतात. म्हणजे एकाच वेळेस एका सेल पासून असंख्य अनेक अमिबा तयार होतात, त्याला काय म्हणतात, मल्टिपल फ्युजन. म्हणजे 2 पेक्षा जास्त प्रमाणात होतात एकाच वेळेस, त्याला मल्टिपल फ्युजन म्हणतात, डिव्हिजन होतं. ह्याला मल्टिपल रिप्रोडक्शन असं म्हणतात. मल्टिपल फ्युजन असेक्शुअल रिप्रोडक्शन. कळालंय का नाही कळालं? सर म्हणजे फक्त सिस्टमुळे त्यांचं मल्टिपल फ्युजन होतं का? नाही नाही, आता सिस्ट तयार होते आणि आतमध्ये डिव्हिजन व्हायला लागतं. सिस्टच्या आतमध्येच म्हणजे मूळ जी सेल आहे त्याच्यामध्येच डिव्हिजन व्हायला सुरुवात होती आणि डिव्हिजन होत 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 ते रप्चर होतं आणि ह्याला मल्टिपल, एकापासून मल्टिपल झाले. ते प्रोटेक्टिव्ह म्हणजे बाय नेचरच ते सिस्ट तयार होतं आणि सिस्ट तयार झाल्यामुळे एकाच ह्याच्यात अनेक सेल्स डिवाइड होतात आणि मल्टिपल सेल्स तयार होतात. एका अमिबापासून मल्टिपल अमिबा तयार होतात. तर आता तुमच्या बुक्समध्येच मल्टिपल फ्युजन कसं दिले बघा. असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय मल्टिपल फ्युजन इज परफॉर्म बाय अमिबा अँड अदर सिमिलर प्रोटिस्ट्स. अमिबा स्टॉप the formation of pseudopodia and thereby movement whenever there is a lack of food or any other type of adverse condition. It became rounded and form a protective cover around the plasma membrane. Such is encysted amoeba or any other protist is called cyst. Many nuclei are formed by repeated nuclear division in the cyst. It is followed by cytoplasmic division and thus many amibulae are formed. The remaining encysted till there is a adverse condition, cyst break open and arrival of favorable condition, many amibulae are released. म्हणजे हे जो अमिबा आहे ना, अमिबा, या अमिबाला हे जे दिसते नाही असे, याला काय म्हणतात, श्युडोपोड्स. झालंय का तुम्हाला? हॅलो, आठवत नाहीये सर. हे अमिबा आहे ना, अमिबाचं हे स्ट्रक्चर दिसतंय का तुम्हाला? आणि हे असं बोटासारखं जे बाहेर आलंय ना याला श्युडोपोड्स म्हणतात. श्युडो म्हणजे खोटे, श्युडोपोड्स. हे श्युडोपोड्स मध्येच हे श्युडोपोड्स असे मोठे मोठे होतच बायनरी फ्युजन होतं. काही ऍडव्हर्स कंडिशनमुळे म्हणजे काय, त्यांना फूड्स मिळालं नाही, अमिबाला काही मिळालं नाही, तर हे श्युडोपोड्स थांबतात व्हायचे आणि याच्याभोवती एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग तयार होतं, त्याला सिस्ट असे म्हणतात. आणि हे आतमध्ये जे मटेरियल राहिलंय न्यूक्लियस आहे, हे न्यूक्लियस मल्टिपलली डिवाइड व्हायला लागतात. आणि डिवाइड ह्या सिस्ट म्हणजे कव्हरिंग, प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतं. इनसिस्टेड म्हणजे कुठल्या ह्याच्यात असं सॅग मध्ये आपण कसं भरून ठेवतो वाळू वगैरे, तसे आतमध्ये सिस्ट म्हणजे सॅग सारखं तयार होतं आणि त्यात मग मल्टिपल अमिबा तयार होतात हे न्यूक्लियस. आणि काही फेवरेबल कंडिशन मध्ये ही सिस्ट ब्रेक होते आणि त्यातून असे अमिबुले म्हणतात. हे छोटे म्हणजे बच्चे, अमिबाचे बच्चे, अमिबुले म्हणजे अमिबाचे पिल्लू बारीक बारीक बाहेर पडतात, त्याला अमिबुले असे म्हणतात. हे बायनरी फ्युजन मल्टिपल फ्युजन कळलं का तुम्हाला? काय प्रॉब्लेम आहे का? थोडस तुम्हाला काय, बायनरी फ्युजन मध्ये पण अमिबा सांगितलं आणि मल्टिपल फ्युजन मध्ये पण अमिबा सांगितलं, पण अमिबा ह्या यातला पहिला लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे माहिती आहे तुम्हाला, पृथ्वीवरचा. तर ह्या लिव्हिंग अमिबालाच काय खायला मिळालं नाही की अमिबामध्ये जे श्युडोपोड्स बाहेर तयार होतात, म्हणजे श्युडोपोड्स म्हणजे श्युडो म्हणजे खोटं,
हे स्युडोपोड्स तयार व्हायला सुरू होतात आणि हे स्युडोपोड्स जर बंद झाले, खायला नाही मिळाले, तर त्या अमिबाच्या भोवती एक सिस्ट तयार होते, म्हणजे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग तयार होतं आणि एक सिस्ट तयार होते. आणि सिस्ट तयार झाल्यावर आतमध्ये जो अमिबाचा एक सेल आहे तो मल्टिपल न्यूक्लियस डिवाइड होणार, नंतर सायटोप्लाझम डेव्हलप होऊन ह्याच्यामध्ये बंच ऑफ अमिबुले म्हणजे अमिबाची पिल्ल छोटी छोटी तयार होतात आणि काही फेवरेबल कंडिशन मध्ये बस्ट होतात आणि बाहेर अमिबा पडतो. याला मल्टिपल फ्युजन असं म्हणतात. बायनरी नाही, बायनरी म्हणजे दोन असतात. हे कळलंय का तुम्हाला? हो सर. Yes, sir. कुणाला शंका? नाही नो सर. ओके. आता एकच राहिले बडिंग, ते उद्या घ्यायचं का? हा सर, उद्या घेऊ. ओके. कारण आता काय पाहिलं आपण? असेक्शुअल युनिसेल्युलर बायनरी फ्युजन, त्याचे 3 प्रकार, मल्टिपल. आता युनिसेल्युलर मधले फक्त बडिंग आणि मल्टी सेल्युलर एवढं उद्या घेऊ आपण. ओके. ओके सर. काय शंका? ओके सर. काय नो शंका? सर. ओके. नो सर. गुड नाईट. उद्या आहे क्लास. सर तुम्ही काय काय काय